नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूजमध्ये आपण बघणार आहोत. आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. सरकारनं अधिवेशनामध्ये पहिल्या पुरवणी मागण्या सादर केल्या. 29,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. शेतकरी कर्जमाफी करता 10,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधान भवनामध्ये सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चांगलाच गदारोळ झाला. अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडल्यानंतरही अनेक आमदारांचा स्वॅब रिपोर्ट न आल्यानं अनेकांना गेटवरच ताटकळत उभं राहावं लागलं. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अजित पवार स्वतः गेटवर आले आणि त्यांनी आमदारांना आतमध्ये सोडण्याच्या सूचना केल्या. विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतला. कोर्टात मांडलेल्या प्रमाणे विधेयक सादर करण्याची मागणी विरोधकांनी केली. तसंच सरकारने मांडलेल्या विधेयकामुळे कोर्टाचा अवमान होत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. महाविकास आघाडीच्या वतीनं नीलम गोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मंगळवारी ही निवडणूक म्हणजे आज ही निवडणूक होणार असल्याची घोषणा सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. विधान परिषद उपसभापती पदासाठी भाजपतर्फे भाई गिरकर यांची उमेदवारी निश्चित झाली आणि काल त्यांनी अर्जही दाखल केला. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक घाईघाईनं जाहीर केल्याचा आरोप भाजपनं केलाय. विधान परिषद निवडणुकीत गैरहजर आमदारांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषद सभापती यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात काल 16,429 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 14,000 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 71% आला आहे. तर कोरोनामुळे काल महाराष्ट्रात 423 जणांचा मृत्यू झाला. कोविड चाचणीचे सुधारित दर आता 1,200 रुपयांमध्ये होणार आहे. कोविड चाचणी करण्याचे आदेश याआधी 1,900 रुपये या चाचणीकरता आकारणी केली जात होती. राज्य सरकारनं या संदर्भात शासकीय आदेश काढले आहेत. मुंबईत सलग 5व्या दिवशी 1,500पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी 1,778 नवीन रुग्णांची नोंद झाली. 31 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर पुन्हा एकदा वाढल्यानं चिंता व्यक्त होतीये. दरम्यान आतापर्यंत 1.25 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत गर्दी वाढू लागली असून या पार्श्वभूमीवर मुंबईत दररोज सरासरी 14,000 कोरोना चाचण्या करण्याचं लक्ष्य मुंबई महापालिकेनं ठेवलंय. पालिका आयुक्तांनी तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान सध्या गणेशोत्सवापासून मुंबईत वर्दळ वाढतीये. त्याचबरोबर राज्य सरकारनं कार्यालयांमध्ये 30% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. त्यामुळेच अनावश्यक होणारी गर्दी पाहता चाचण्याही वाढवण्याचे आदेश दिले गेले. 2 दिवसांमध्ये ICMRचे क्वारंटीन संदर्भात नवे नियम येण्याची शक्यता आहे. जर तसे नियम आले तर त्यानुसार क्वारंटीनची अंमलबजावणी केली जाईल असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सलग 6व्या दिवशी कोरोनाचे 400च्या वर रुग्ण आढळून आले. सोमवारी महापालिका क्षेत्रात 485 कोरोना रुग्णांची नोंद झाली. डोंबिवलीत 266 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. मुंबईत दररोज 14,000 चाचण्यांचं लक्ष्य महापालिकेनं ठेवलं आहे. तरी मुंबईकर कोरोना चाचणी करण्यास उत्सुक नसल्याचं दिसतंय. त्यामुळे हे लक्ष्य गाठायचं कसं असा पालिका अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित झालाय. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्य पोलीस दलातील 1,657 जणांना कोरोनाची लागण झाली. पोलीस दलात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. दरम्यान आतापर्यंत राज्य पोलीस दलातील 17,091 अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 13,851 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोनामुळे एसटीतील 32 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. तर 316 कर्मचारी राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान आतापर्यंत एसटीच्या 970 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 622 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे। दरम्यान बहुतेक विद्यापीठं नावापुरत्याच परीक्षा घेत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे परीक्षा होणार असल्या तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची परीक्षा होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। मुंबईत टाळेबंदीच्या काळात कर्तव्य न बजावणाऱ्या बेस्ट उपक्रमातील बडतर्फ 184 पैकी 121 चालक वाहक कामावर रुजू झालेले आहेत। बडतर्फ आणि वेतनवाढ रोखण्याबाबत कर्मचाऱ्यांनी अपील केलं होतं, मात्र त्यांच्या 2 वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये भात, नागली, वरई, तूर आणि इतर तेलबियांची पेरणी आणि फेर लागवड करण्यात आली आहे। ही लागवड यावेळी सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक प्रमाणात झाली आहे। यंदाच्या हंगामात पावसानंही सरासरी गाठल्यानं शेतकरी वर्ग चांगलाच सुखावलाय। नाशिक शहरातील व्हेंटिलेटर धुळखात पडून असल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपी मशीन धुळखात पडून असल्याचंही समोर येत आहे। प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांना खासगी लॅबमध्ये प्लाझ्मा थेरपी करता हजार रुपये मोजावे लागतात। ऑक्सिजन न लावल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला। नागपूरच्या शालिनीताई मेघे रुग्णालयातला हा प्रकार आहे। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय। दुसरीकडे नागपुरात असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। नागपुरात मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांची अवहेलना करण्यात आली आहे। उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पुरुष मृतदेहाच्या जागी महिलेचा मृतदेह दिल्याचं समोर आलं आहे। गंगाबाई घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना हा धक्कादायक प्रकार समोर आला। पिंपरी चिंचवड महापालिकेनं 6 महिन्यांमध्ये कोरोनाशी लढण्याकरता 100 कोटी खर्च केलेत, मात्र पालिकेनं या कालावधीत एकही अँब्युलन्स खरेदी केली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पालिकेकडे सध्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या रुग्णवाहिकाच आहेत। 3 खासगी लॅब्सना पुणे महापालिकेनं नोटीस बजावली आहे। वेळेत कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती देत नसल्यामुळे महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस या 3 लॅब्सना बजावली आहे। पालिकेला कोरोनाच्या रुग्णांची माहिती देणं गरजेचं असतं, पण काही लॅब्सकडून त्यात दिरंगाई होत होती, त्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली आहे। पुण्यातील जम्बो हॉस्पिटल प्रकरणी अंतिम नोटीस देण्यात आली आहे। लाईफलाईनला 24 तासांचं पालिकेचं अल्टिमेटम समोर आलंय। समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा पालिकेनं दिला आहे। पुणे महापालिकेने जबाबदारी स्वीकारल्यानंतर जम्बो रुग्णालयातून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे। तसंच आयसीयू मधील 2 रुग्णांना बरं वाटल्यानं त्यांना आयसीयू मधून शिफ्ट करण्यात आलंय। जम्बो रुग्णालयातील रुग्णाच्या परिस्थितीवर मोठा गदारोळ झाला होता। पुण्यामध्ये मनसे गटनेत्याकडून पालिका उपायुक्तांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली। अँब्युलन्स वेळेत न मिळाल्यानं मनसे गटनेते आक्रमक झाले। कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी अँब्युलन्स मिळत नसल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। हिंगोलीतल्या अंधरवाडी परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलेल्या भोजनात अळ्या निघाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेत। ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे। बातमी पुढची। कागल कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज आणि कागल या दोन्ही तालुक्यांमध्ये कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। येत्या बुधवारपासून भुदरगड तालुक्यामध्येही जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातली दृश्य बघतो आहोत। नेसरी गावातील बाजारपेठ आणि रस्ते ओस पडलेले आहेत। कडकडीत जनता कर्फ्यू नागरिकांनी पाळावा असं आवाहन स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आलं आहे। कोल्हापूर शहरातल्या सीपीआर रुग्णालयासमोरच्या इमारतीत कोविड सेंटर तात्काळ तयार करावं या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं। सोशल डिस्टन्सिंग पाळत हातामध्ये फलक घेऊन कृती समितीनं न्यायालयासमोर आंदोलन केलं। बारामतीतही 7 दिवस जनता कर्फ्यू जारी करण्यात आला आहे। बारामतीत आतापर्यंत 1400हून अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला। काल शरद पवार यांना धमकीचा फोन आला होता। भारताबाहेरून पवारांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते आहे।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पाठोपाठ गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते आहे। कंगना राणावत प्रकरणी ही धमकी आल्याचं बोललं जात आहे। शरद पवार यांना आलेल्या धमकीच्या फोनची चौकशी सुरू असल्याचं जयंत पाटील म्हणाले। तसंच कंगना राणावतला पाठिंबा देणाऱ्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहिती नसल्याची टीका त्यांनी केली। शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल सिल्वर ओक इथं जाऊन भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही तिथे उपस्थित होत्या। ही नेहमीप्रमाणे सदिच्छा भेट असल्याची संजय राऊतांनी माहिती दिली। आता बातम्या सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातल्या। सुशांतच्या बहिणीविरोधात रियानं पोलिसात तक्रार केली आहे। सुशांतच्या बहिणीनं बनावट प्रिस्क्रिप्शन बनवल्याचा आरोप रियानं केलाय। रियाची एनसीबीकडून चौकशी असतानाच रियानं आता सुशांतच्या बहिणीच्या विरोधातही पोलिसात धाव घेतली आहे। दुसरीकडे रिया चक्रवर्तीची कालची चौकशी पूर्ण झाली। सलग दुसऱ्या दिवशी रियाची चौकशी झाली। एनसीबीकडून झालेल्या चौकशीत रियाला ड्रग्ज संबंधात अनेक प्रश्न विचारण्यात आले। रियाची आज पुन्हा एनसीबीकडून चौकशी होणार आहे। रियाच्या सोमवारी 8 तास चौकशी झाली। ड्रग्ज प्रकरणी रियाला अटक होण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांना फोन चॅटिंगचे रेकॉर्ड्स मिळाले आहेत। यातून प्रतिबंधित ड्रग्ज खरेदी करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे, असं एनसीबीचे उपमहासंचालक एम अशोक जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सुशांत सिंह राजपूतच्या विसेराची पुन्हा तपासणी होणार आहे। एम्सचे तज्ज्ञ त्याची तपासणी करणार आहेत। सुशांतचा मृत्यू हत्या नव्हती असं मानण्यामागची कारणं कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना विचारण्यात आली। मुंबईतल्या पाली हिलमध्ये असलेल्या कंगना राणावतच्या ऑफिसमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली। कंगनाच्या ऑफिसच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे। एच पश्चिम या प्रभागातील कर्मचाऱ्यांनी ही पाहणी केली। दरम्यान या पाहणीनंतर कंगनानं ट्विट केले, पालिका अधिकारी जबरदस्ती माझ्या ऑफिसमध्ये शिरले, तसंच माझ्या शेजारच्यांनाही पालिकेनं त्रास दिला असा आरोप कंगनानं ट्विटमधून केला आहे। मॅडमच्या वागण्याचा सगळ्यांना परिणाम भोगावा लागणार असल्याची धमकी अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोपही तिनं केला आहे। त्यानंतर तिने दुसरं ट्विट केलं आहे, हे मणिकर्णिका चित्रपटाच्या वेळचं ऑफिस आहे। या ऑफिससाठी मी 15 वर्ष मेहनत घेतली आहे। माझ्या आयुष्यात एकच स्वप्न होतं, जेव्हा मी चित्रपट निर्माता बनेन तेव्हा माझं स्वतःचं ऑफिस असावं, पण आता मला हे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे। अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध मुंबई महापालिका असा नवाच संघर्ष निर्माण झाला आहे। कंगना राणावतना मुंबईत आल्यानंतर तिला होम क्वारंटाईन करणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलं। बीएमसी कंगनाला क्वारंटाईन करणार असल्यानं तिला 10 दिवस घराबाहेर पडता येणार नाहीये। विमानानं प्रवास करून येणाऱ्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्याचा बीएमसीचा नियम आहे। परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार विमानतळावरच हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो। बुधवारी हिमाचल प्रदेशामधून अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल होतीये। कंगना राणावतला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं तिला ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानंतर अभिनेत्री कंगना राणावतनं गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले। दरम्यान Y+ दर्जाची हाय क्लास सुरक्षा मिळणारी कंगना पहिली सेलिब्रिटी असल्याचं समोर आले। एखाद्या व्यक्तीला असणाऱ्या धोक्यानुसार 4 श्रेणी अंतर्गत सुरक्षा देण्यात येते। Y+ सिक्युरिटी या श्रेणी अंतर्गत 11 शस्त्रधारी पोलीस सुरक्षा रक्षकांचं कवच तिला पुरवण्यात आलं आहे। या सुरक्षा अंतर्गत 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्सचा समावेश असतो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनावर टीका केली आहे। काही लोक इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात, नाव कमावतात, मात्र राज्याचं ऋण फेडत नाही, तसा टोला त्यांनी नाव न घेता लगावला। कंगना राणावतचं विधान चुकीचंच आहे, त्याचा आम्ही विरोध करतो, पण देशात कायद्याचं राज्य आहे, सुरक्षा दिलीच पाहिजे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। कंगनानं महाराष्ट्राचा अपमान केला असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। राज्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे। विद्यार्थ्यांकडे अभ्यास आणि तयारी करण्यासाठी केवळ 1 महिन्याचा कालावधी शिल्लक असणार आहे। नांदेडमध्ये
MACB कार्यालयाची मनसेकडून तोडफोड करण्यात आली। वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केलं। मलंगगडच्या पायथ्याशी अजून एक डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यात आलंय, त्यामुळे स्थानिकांनी शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचा निषेध केलाय। कुर्ल्यात 60 वर्षाच्या महिलेची तिच्या पुतण्यानं हत्या केल्याची घटना समोर आली आहे। कुर्ला पूर्वेला असलेल्या जागृती नगरमधील वर्षा सोसायटीत जरीना अनवर शेख यांची हत्या करण्यात आली। मृतक महिलेचा पुतण्या संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर हत्येचा खुलासा झाला। संभाजी बिडीचं नाव बदलण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे। पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे। या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्याकरता महाराष्ट्र गुजरात सीमेवर नाशिकजवळ संभाजी बिडी असं नाव असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली। राज्यात मंदिरं सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मनसैनिकांनी यासाठी पनवेलमधील विरूपक्ष मंदिर खुलं करून महाआरती केली। मंदिरं खुली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पनवेल शहर पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। नागपुरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर बघता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे संविधान चौकावर राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासन करतंय काय असा सवाल करण्यात आला। आदिवासी आश्रमशाळेत मुदत संपलेल्या 48 तास शिल्लक असलेल्या दुधाचा पुरवठा करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातील 21 आश्रमशाळांना दुधाचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे ठेकेदारांचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं समोर येत आहे। जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेत। मागील 2 दिवसांपासून विसर्ग सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरण 98% जास्त भरलंय। लडाख सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत। पेंगॉंग त्सो या ठिकाणी चीनी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला। या परिसरात अवैधपणे शिरण्याचा प्रयत्न चीनी सैनिकांकडून सुरू होता। या सैनिकांना रोखण्याकरता भारतीय जवानांकडून वॉर्निंग शॉट फायर करण्यात आलं। चीनच्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं, तर भारतीयांनीच अवैधपणे पेंगॉंग लेक इथल्या दक्षिण किनाऱ्यावरील शेनपाओ डोंगरावर अवैधपणे घुसखोरी केल्याचा कांगावा चीननं केलाय। काला चॉप आणि हेल्मेट चॉपवर भारतानं नियंत्रण मिळवल्यापासून चीन बिथरलंय। त्यातूनच मग भारताविरोधात त्यांच्याकडून सातत्यानं कुरापती सुरू आहेत। 1975 नंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनी सैनिकांमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। ICICI बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। दीपक कोचर यांना ईडीनं अटक केली। दीपक कोचर हे ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांचे पती आहेत। कोरोनामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्या आहेत। त्यामुळे जागतिक बाजारातील पुरवठा साखळीचं महत्त्व नव्यानं अधोरेखित केलं जात आहे। त्यामुळे कोरोना पश्चात जागतिक व्यवहारांमधील गुंतागुंत अधिक वाढणार आहे। ते अधिक आत्मकेंद्री बनू शकेल आणि अधिक राष्ट्रवादीही बनेल असं मत परराष्ट्रमंत्री S जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे। GDP तब्बल 23% घसरल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार लवकरच एक मोठं पॅकेज घोषित करतं आहे। यात छोटे व्यापारी आणि मध्यम वर्गाला दिलासा दिला जाऊ शकतो। मागणी वाढवणं आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं या सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल दिल्लीत मंथन केलं। देशातील राज्यपाल आणि कुलगुरूंसोबत बैठक घेतली। नवं शैक्षणिक धोरणही संपूर्ण देशाचं असून ते केंद्र सरकारचं नाही असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। नव्या शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या राज्यपालांच्या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी केलं। यावेळी ते बोलत होते। आरोग्य सेतू उपाययोजनेतून लोकांची माहिती घेऊनही सरकार कोविड-19ला रोखण्यात अपयशी ठरलंय। त्यामुळे रुग्णसंख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे। अमेरिकेसह ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया या बड्या देशांची भारताला साथ मिळाली आहे। ॲपलसह या बड्या देशांच्या 8 मोठ्या कंपन्या चीनमधून भारतात दाखल झाल्यात। केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे। बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्ला चढवलाय। GSTला त्यांनी आर्थिक सर्वनाशाची उपमा दिली आहे। अखिल भारतीय आखाडा परिषदेनं अयोध्येनंतर आता काशी मथुरेला मुक्त करण्याची रणनीती तयार केली आहे।
काशी आणि मथुरा स्वेच्छेनं हिंदूंना देण्याची विनंती आखाडा परिषदेकडून करण्यात आली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद असलेलं जगातलं आश्चर्य असलेला ताजमहाल 21 सप्टेंबरपासून पर्यटकांकरता खुला होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत। दिल्ली अहमदाबाद राजधानी एक्सप्रेसमधल्या 20 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे। त्यातील 18 जणांना कोरोनाची लक्षणं नसल्याचं समोर आलं आहे। राजस्थान हायकोर्टानं शाळेच्या फी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। खासगी शाळा एकूण फीच्या 70% फी 3 टप्प्यांमध्ये वसूल करू शकतात असा निर्णय हायकोर्टानं सुनावलाय। आग्र्याच्या सिकंदरा भागामध्ये असणाऱ्या केमिकल कंपन्यांमध्ये दुपारच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं। आगीमुळे धुरळा मोठ्या प्रमाणात उडत होता। हवेत मोठे लोट धुराचे पसरले होते। आग विझवण्याकरता 8हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या। तब्बल 5 महिन्यांनंतर दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा रुळावर धावू लागली आहे। 3 टप्प्यांमध्ये मेट्रो सुरू केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात येलो लाईन सुरू करण्यात आली आहे। थॉमस सुपर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे। पीव्ही सिंधूनं स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियानं स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली। भारताची ग्लॅमरस बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिचा दाक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशाल याच्यासोबत साखरपुडा पार पडला। अभिनेता विष्णू विशालनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली। या होत्या सगळ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत। ताज्या घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।